जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरालगत सुरू असलेले चोरीचे सत्र थांबत नसल्याने पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शेजारी असलेल्या महालक्ष्मी स्टेशनरी व झेरॉक्स दुकानाला लक्ष्य केले। दुकानाच्या शटरला लावलेले 2 कुलूप तोडून चोरट्यांनी मध्यरात्री दुकानात प्रवेश केला आणि संपूर्ण दुकानात उचकापाचक करत गल्ल्यातील सुमारे 2.5 ते 3 हजार रुपयांची रोकड लंपास केली। विशेष म्हणजे गल्ल्यातील चिल्लर रकमेवर हात न लावता चोरट्यांनी केवळ नोटांची रक्कम चोरून नेल्याचे दिसून आले। तसेच दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करून ठेवण्यात आले होते। रविवारी सकाळी शेजारील लॉन्ड्री व्यावसायिक छोटूभाऊ ठाकरे हे आपले दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना झेरॉक्स मशीनचा बोर्ड दुकानाबाहेर पडलेला दिसला। तसेच शटरला लावलेले दोन्ही कुलूप दुकानाच्या बाजूला तुटलेल्या अवस्थेत आढळले। त्यांनी तत्काळ दुकानमालक दर्शन राजपूत यांना याबाबत माहिती दिली। दर्शन राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता दुकानातील साहित्य विस्कळीत अवस्थेत दिसून आले आणि चोरी झाल्याचे स्पष्ट झाले। यानंतर त्यांनी तातडीने नवापूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे व पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन तपास करण्यात येईल असे आश्वासन दिले। दरम्यान काही दिवसांपूर्वी मंगलदास पार्क परिसरात तहसीलदार यांच्या घरफोडीची घटना घडली होती। त्यानंतर शहराच्या चारही दिशांना असलेल्या रोकड्या हनुमान मंदिर, विघ्नेश्वर महादेव मंदिर, सोमनाथ महादेव मंदिर, गणपती मंदिर व तसेच भवरे बारी गावातील आदिवासी कुलदैवत देव मोगरा माता मंदिरांमध्येही चोरीचे प्रकार घडले। मात्र या घटनांचा अद्याप उलगडा झालेला नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। सतत वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे भाविक, नागरिक आणि व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त होत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, रात्रीची गस्त वाढवावी आणि अज्ञात चोरट्यांच्या मुसक्या आवळून शहरवासियांना भयमुक्त करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। चोरट्यांचा वाढता धुमाकूळ आणि पोलिसांसमोर उभे ठाकलेले आव्हान, नवापूरकर आता ठोस कारवाईची वाट पाहत आहेत। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार, नंदुरबार।